आणि आता बातमी आहे मिरगावमधून। मिरगावमध्ये आज ग्रामसभा अशोक खरात यांनी ज्या गावात मंदिर उभं केलेलं होतं तिथे आज ग्रामसभा होणार आहे। ग्रामस्थ या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मिरगावमध्ये आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरातनं अनेकांना त्रास दिल्याचा आरोप या निमित्तानं होतोय। खरातनं ज्यांना त्रास दिलेला आहे ते ग्रामस्थ आज या ग्रामसभेमध्ये आपली काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे समोर आलेले आहेत। त्याने उभारलेल्या मंदिरात अनेक जण जायचे आणि त्यांना त्रास दिलेला आहे ते आज ग्रामसभेमध्ये आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, ज्या पद्धतीने कॅप्टन खराचे आता आणखी कारनामे समोर येत आहेत, आज मिरगावमध्ये ग्रामसभा आहे, या ग्रामस्थांमध्ये ज्यांना त्रास झालाय ते आपली भूमिका मांडतील, ते त्यांच्याकडून काय आरोप केले जात आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खरं एकूणच संपूर्ण राज्यामध्ये गावाची बदनामी ही झालेली आहे। मिरगाव नाव हे सातत्याने येत आहे आणि मिरगाव नाव म्हणजे अशोक खरात असं एकूणच समीकरण झालंय आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या वाईट प्रवृत्ती विरोधात आज ग्रामसभा ही आयोजित करण्यात आली आहे। मिरगाव या गावामध्ये खरात अशोक खरात यांची मोठ्या प्रमाणात दहशत होती। आपल्या पैशाने, आपल्या राजकीय दबावाने तो अनेक लोकांना त्रास देत असे। अनेक लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले होते, कायदेशीर कारवाया केल्या होत्या आणि आता या सर्वांचा या निमित्तानं बांध फुटलेला आहे आणि आज सर्वांनी या 24 तास जवळ पण या सगळ्या त्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। आपण ते सगळं आज मांडणारच आहोत आणि याला पूर्णपणे वाचा फोडण्यासाठी आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। त्यामुळे आता या ग्रामसभेमध्ये नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीनं त्यांच्याकडून काही पुरावे सादर केले जातात का, काय आरोप होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।